गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत सगळे? आज संडे आहे अँड मी आता मगाशी उठली आहे. उठून किचन वगैरे आवरून घेतलं आहे, ओटा वगैरे क्लीन करून घेतला आहे. वॉशिंग मशीनला कपडे लावायचे आहेत. प्लस आता लंच करायचं आहे. उठलोच लेट त्यामुळे ब्रेकफास्ट काय केलेलं नाही आहे, नाश्ता काहीच नाही. सगळे आपल्या म्हणजे मम्मी वगैरे सगळी दुकानात गेल्यात. सो संडेची माझी जबाबदारी असते काम करायची. स्वतः भांडी वगैरे घासून घेतली आहे मी सगळं आणि मी हा रँडम ब्लॉग करते. संडे असल्यामुळे जेवण बनवायचं आहे. सो बघूया काय काय करायचं आहे ते. भांडी घासले आहेत, कट्टा सगळं क्लीन करून घेतलं आहे. हे रात्रीचा भात जो आहे तो त्याला फोडणी द्यायची आहे. कामं आहेत सो आवरून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते पुढच्या क्लिप्समध्ये. सो आज आमच्याकडे इलेक्ट्रिशियन पण येणार आहे. आमचं वॉशिंग मशीनला अजून एक सॉकेट लावायचं आहे त्याच्यासाठी. अँड खूप सारे काम आहेत आज. गाईज मला आवाज ऐकू येत आहे ना? मी माईक लावला आहे बिकॉज माझ्या घरी 24 आवर्स यूट्यूब सॉंग्स लागलेले असतात. हे आमचे व्हेजिटेबल्स आहेत आमच्या दुकानातून. हे सगळं क्लीन करायचं आहे, नंतर चॉप करायचं आहे आणि मग आपण आधी उरलेल्या भाताला फोडणी देऊया. बिकॉज ते जर भात मी फोडणीला नाही दिलं तर पोरं खात नाहीत आणि ते भात तसंच वेस्ट होईल. सो आधी ते करूया आणि नंतर मग लंच प्रेप करूया. लेट्स गो. सो ह्या भाताचा आम्ही बनवूया टॉमॅटो राईस. सो ह्याचं मी रेसिपी तुम्हाला दाखवेन कसं करायचं आहे. अँड या तुम्हाला पण आवडलं असेल तर घरी नक्की ट्राय करा पोरांसाठी. बिकॉज ते आवडीने खातील. बिकॉज नुसतं राईस कोण नाही खात. सो पहिला आधी हे सगळं करून घेऊया. प्रेप केलेला आहे. लेमन, टॉमॅटो, 2 टॉमॅटो, 1 ऑनियन, 2 स्लाइस 2 चिरलेले मिरची आणि लिंबू. इथे राईस घेतलेले आहे मी. कोलम राईस घेतलेला आहे. सो आता आपण स्टार्ट करूया. इथे तेल आणि जिरा आणि मोहरी टाकले. हे दिसायला कढई स्टेनलेस स्टीलची मोठी वाटत असेल, बट ही खूपच छोटी आहे. व्हिडिओमध्ये मला नाही माहिती की का एवढी मोठी वाटते. सो जिरा तडतडल्यानंतर आपण टाकूया ऑनियन, मिरची अँड मग टॉमॅटो. थोडंसं ऑनियन पिंकिश झाल्यानंतर टॉमॅटो टाकूया. थोडंसं ह्याच्यामध्ये सॉल्ट टाकूया. आता टाकूया टॉमॅटो. मी 2 टॉमॅटो घेतले तिथे. बिकॉज जास्त घेतलात तर ते आंबट होऊ शकतं. बिकॉज टॉमॅटो खूपच पिकलेले आहेत. ह्याच्यामध्ये आता बाकीचे मसाले टाकूया. हळद, धनिया पावडर, मिरची पावडर. टॉमॅटोला थोडंसं सॉफ्ट व्हायला द्यायचं. इथे गरम मसाला टाकला आहे. इथे मिरची पावडर आहे. हळद ऑलरेडी टाकलेला आहे मी. याला मिक्स करूया. आमचा हा घरगुती मसाला आहे. खूपच तिखट आहे. म्हणून थोडं टाकलेलं आहे मी. खूप तिखट आहे. टॉमॅटो आता सॉफ्ट झालेत आणि हे कोलम राईस आहे. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडंसं लेमन स्क्वीज करायचं आहे याच्यामध्ये. ॲड केलेला आहे. त्याला मिक्स करूया. लेमन आपल्याला राईस मिक्स केल्यानंतर वरतून टाकायचं आहे. अदरवाईज ते खूपच राईस आंबट होऊन जाईल.
राईस इज रेडी. थोडंसं लेमन स्क्वीज करूया. आणि मग कोरिअँडर टाकूया. हे बघ इथे हे खाय बघ छोटासा. ए राजश्री, हा बघ इथे खाय. तो बघ पिंक कलरच्या ह्याच्यामध्ये. आता हा टोमॅटो राईस रेडी आहे. ह्याला मी सर्व केलंय दही सोबत. दही आणि हे फ्लेक्स सीडची चटणी आहे. चला हे घ्या. चमचा तिथेच राहिला. हा घे. टोमॅटो मग काय कांदा टाकलाय ग. आम्ही डाळ लावणार आहोत कुकरला. सो त्याच्या आधी मी तुम्हाला डाळ दाखवते मी कुठल्या कुठल्या घेतल्यात. टोमॅटो स्लाइस केलेला आहे आणि ही डाळ आहे. त्याच्यामध्ये मसूरची आहे, तूर डाळ आहे आणि उडीद डाळ आहे. हे बघा, हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये कुकरमध्ये ॲड करायचं आहे. सो पटकन डाळ लावून घेऊया. नंतर राईस लावूया. आम्ही आज काही नॉनव्हेज नाही बनवत आहे. सो पटापटा लावून घेऊया कारण मला बरं नाही वाटत आहे. सो हे आता मी कुकरला लावते, तुम्हाला दाखवते. तर डाळ टाकली आहे, टोमॅटो टाकला आहे, हळद टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे डाळाला चव येण्यासाठी. आणि मग आता कुकरला लावूया 3 सिटी होईपर्यंत. तर हे गॅस लावून घेतलेला आहे. तोपर्यंत मी नाश्ता करते. आधी मला भूक लागली आहे. त्याच्यानंतर डाळ झाल्यानंतर ह्याच्यामध्येच राईस लावायचं आहे आपल्याला. सो आता हे लावलेलं आहे, डाळ लावलेली आहे, राईस लावायचा आहे, जिरा राईस. आणि मी खाऊन घेते. त्याच्यानंतर डाळ फोडणीला देऊया, राईस लावूया. ओके, भेटूया आपण नेक्स्ट. आता रेडी झालेली आहे हे बघा. आणि आता स्टार्ट करायचं. राईस वॉश करून घेतलाय, कोलम राईस. हे बघा, डाळ फोडणीला टाकायचं आहे, राईस लावायचा आहे. नंतर तोंडलीची भाजी बनवणार आहे. तोंडली कट करून घ्यायचं आहे. तो पटापट आवरून घ्यायचं आहे. येस, खूप लेट झालं आहे. वाजले 1 वाजायला 10 मिनिट आहेत. सो करून घ्याव्या. आता आपण जिरा राईसला फोडणी देतो आहे. 1 टेबलस्पून ऑइल ॲड करायचं. हा कुकर मी परत धुवून घेतला डाळीचा. बिकॉज आता एकच कुकर आमचा चालू आहे. आता जिरा ॲड केलेले आहेत. एक लेमन स्लाइस. त्याच्यामध्ये टाकायला. आणि हा आम्ही लसूण टाकणार आहोत.
कुकरला लावून घेऊया आता. नाही आता काय ना घरी तिच्यासाठी आता शेंगदाणे भाजून घेतोय. ते कुकरला लावलाय. हे धुंडली हे करतोय. हे ऑलरेडी भाजीसाठी कापून ठेवलाय. एवढ्या तोंडली अजून बाकी आहेत. अशी तोंडली स्वच्छ कापून घेतलेली आहेत आणि आता याचं भाजी करूया आणि डाळ फोडणीला टाकूया. ते आमचं झालंय राईस. हे आम्ही ठेचा करून घेतलाय डाळीसाठी टाकायला. सो चला. आता तोंडली टाकली आहे. ह्याला आता थोडंसं हळद टाकून वाफ्यावरती शिजवून घ्यायचं आहे. आता हे त्याच्यामध्ये हळद टाकलंय, मीठ टाकलंय, थोडंसं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. मग टोमॅटो ॲड करायचे. मसाल्याने टोमॅटो ॲड करायचे. हे असं त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे मी आणि आता 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे वाफ्यावर. चला. डाळ्याला अशी कड येते त्याच्यानंतर बंद करायचं. बघा राईस गाईज आता भाजी आमची रेडी झाली आहे. बघा मस्त शिजली आहे. ते इलेक्ट्रिशियन आले होते, त्यांनी त्यांचं काम केलं. सो काम करून गेलेत ते आणि आता आम्ही जेवायला घेतो कारण वाजलेत 2. सो पटकन मी तुमचं ताट दाखवते. मला गोळी घेऊन झोपायचं आहे. सो मला नाही वाटत मी आज कुठला ब्लॉग कंटिन्यू हे शॉर्ट्स व्हिडिओ करायचे होते यूट्यूबचे, ते करायला जमणार आता ते होणार नाही. सो पटकन जेवायचं. मी कसं वाढून तुम्हाला ताट दाखवते मस्त. आणि सगळ्यांनी जेवायला पण या आणि मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा की माझं जेवण कसं वाटलं तुम्हाला. खूप लोक सांगतात की मला जेवण बनवता येत नाही. सो त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ होता. मला पूर्ण सगळं जेवण येतं. सो येस आता पटकन जेवून घेऊया. राईस जेवायला या. हे राईस घेतलं, हे टोमॅटो राईस घेतलं आहे, हे तोंडलीची भाजी, ही पण ठेचा केलेलं ते, कढ, टोमॅटो, डाळ घेतलं आहे वेगळं. सगळ्यांचंच जेवून झालं आहे आणि माझं आता राहिला जो आता नेटफ्लिक्स वगैरे बघून आता जेवतो. सो तुम्ही पण या जेवायला. गाईज हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या कुकिंगचा व्लॉग कसा वाटला हा रँडम केलेला हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला रेसिपीज हवे असेल तर त्याचा पण व्लॉग करेन मी. मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.